पूरे देश में, ध्यान से सुनिए, संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। खरंच भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे? पुन्हा एकदा आपण त्या भीतीदायक दिवसांत जाणार आहोत का, जेव्हा रस्ते ओस पडले होते, दुकाने बंद होती, कार्यालये शांत होती आणि लोक घराच्या 4 भिंतीत अडकून गेले होते? हा प्रश्न सध्या लाखो लोकांच्या मनात फिरत आहे. सोशल मीडियावर अचानक काही मेसेजेस व्हायरल झाले आणि त्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं. सर्व काही बंद होणार, लॉकडाऊन पुन्हा लागू होणार, तयार रहा, अशा प्रकारचे मेसेज व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर वेगाने फिरू लागले. काही लोकांनी तर पेट्रोल पंपांवर रांगा लावायला सुरुवात केली, तर काहींनी घरासाठी अन्नधान्य साठवण्याचा विचार केला. पण खरंच ही बातमी खरी आहे का, की ही फक्त अफवा आहे? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात एक महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी. कारण आज आपण जाणून घेणार आहोत त्या लॉकडाऊनच्या अफवेचं खरं सत्य, जे सध्या देशभरात चर्चेत आहे. ही संपूर्ण चर्चा सुरू झाली एका वक्तव्यामुळे. संसदेत बोलताना देशाचे पंतप्रधान म्हणाले की जगभरात ज्या प्रकारच्या आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत आहेत, त्यासाठी भारताने तयार राहणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितलं की जगात घडणाऱ्या काही घटनांचा परिणाम भविष्यात दीर्घकाळ राहू शकतो आणि अशा परिस्थितीत देशाने एकजूट राहून संकटांचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यांनी हेही आठवण करून दिलं की कोरोनाच्या काळात भारताने एकत्र राहून मोठ्या संकटाचा सामना केला आणि आता देखील जर कोणतं आव्हान आलं तर आपण त्यासाठी तयार असायला हवं. पण इथूनच कथा वेगळ्या दिशेला वळली, कारण काही लोकांनी या वक्तव्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला आणि सोशल मीडियावर लगेच एक वेगळीच कथा तयार झाली. लोकांनी असा अंदाज लावायला सुरुवात केली की सरकार लॉकडाऊन लावणार आहे. काही तासांतच गुगलवर इंडिया लॉकडाऊन अगेन हा शब्द ट्रेंड होऊ लागला. व्हॉट्सॲपवर एकाच मेसेजचे शेकडो फॉरवर्ड फिरू लागले. लोकांनी एकमेकांना फोन करून विचारायला सुरुवात केली की खरंच का पुन्हा लॉकडाऊन येणार आहे? आणि अशा प्रकारे अर्धवट माहितीने देशभरात भीतीचं वातावरण तयार झालं. पण आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खरंच परिस्थिती इतकी गंभीर आहे का, की लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल? या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण चित्र समजून घ्यावं लागेल. कारण यावेळी संकट कोरोनासारख्या एखाद्या व्हायरसमुळे नाही, तर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे चर्चेत आहे. सध्या पश्चिम आशियामध्ये तणाव वाढलेला आहे आणि काही भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातून भारताला मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस मिळतो. त्यामुळे जर त्या भागात युद्ध किंवा संघर्ष वाढला तर जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढू शकतात. आणि कदाचित याच कारणामुळे काही ठिकाणी लोकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करायला सुरुवात केली. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की कदाचित इंधनाची कमतरता निर्माण होईल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आजचा भारत 2020च्या भारतापेक्षा खूप वेगळा आहे. कोरोनाच्या काळात जगभर अचानक संकट आलं होतं आणि अनेक देश तयार नव्हते. पण त्या अनुभवातून भारताने खूप काही शिकलं आहे. आज भारत फक्त एका किंवा 2 देशांवर अवलंबून नाही. भारत आता 40 पेक्षा जास्त देशांमधून तेल आयात करतो. याशिवाय देशाकडे मोठ्या प्रमाणात स्ट्रॅटेजिक तेल साठा देखील आहे, जो अशा अचानक निर्माण होणाऱ्या संकटात उपयोगी पडतो. म्हणजेच परिस्थितीबद्दल सरकारला पूर्ण कल्पना आहे आणि त्यानुसार तयारी देखील सुरू आहे. त्यामुळे अचानक लॉकडाऊन लागू होईल अशी शक्यता खूपच कमी आहे. पण तरीही लोकांच्या मनात प्रश्न आहे की मग पंतप्रधानांनी कोरोनासारखी तयारी ठेवा असं का म्हटलं? याचं उत्तर आपण सविस्तर समजून घेणार आहोत. कारण या वक्तव्याचा खरा अर्थ काय आहे आणि पुढच्या काही दिवसांत देशात नेमकं काय बदलू शकतं हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की पंतप्रधानांनी जे वक्तव्य केलं त्यामागचा खरा अर्थ काय होता? त्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला होता की फक्त देशाला सज्ज राहण्याचं आवाहन केलं होतं? खरं तर या वक्तव्याचा अर्थ लॉकडाऊनशी जोडणं हीच सर्वात मोठी चूक ठरली. कारण सरकारने कुठेही देश बंद करण्याबद्दल संकेत दिले नव्हते. उलट पंतप्रधानांनी फक्त एवढंच सांगितलं होतं की जगात निर्माण होणाऱ्या आव्हानांसाठी आपण मानसिक आणि व्यवस्थापनकदृष्ट्या तयार राहायला हवं. कारण आजच्या काळात संकट कोणत्याही स्वरूपात येऊ शकतं. कधी महामारीच्या रूपात, कधी आर्थिक संकटाच्या रूपात, तर कधी आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या रूपात. म्हणूनच देशाने सज्ज राहणं आवश्यक आहे. आता सध्या चर्चेत असलेलं मोठं कारण म्हणजे पश्चिम आशियामध्ये वाढतलेला तणाव.
हा भाग जगासाठी ऊर्जा पुरवठ्याचा मोठा स्रोत मानला जातो. अनेक देशांना इथून तेल आणि गॅस मिळतो. भारत देखील या भागातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा आयात करतो. त्यामुळे जर त्या भागात युद्ध किंवा संघर्ष वाढला तर जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढू शकतात. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या दरांवर होऊ शकतो. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की देशात इंधन संपणार आहे किंवा लोकांना घाबरण्याची गरज आहे. कारण भारताने गेल्या काही वर्षात ऊर्जा सुरक्षेसाठी मोठी तयारी केली आहे. भारताने अनेक देशांची करार केले आहेत, ज्यामुळे गरज पडल्यास वेगवेगळ्या ठिकाणाहून तेल आयात करता येतं. याशिवाय देशात मोठ्या प्रमाणावर तेलाचा साठा ठेवला जातो, ज्याला स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हटलं जातं. हा साठा अशा परिस्थितीसाठीच काया ठेवला जातो जेव्हा जागतिक पुरवठा अचानक कमी होतो. त्यामुळे लोकांनी घाबरून पेट्रोल किंवा गॅस साठवण्याची गरज नाही. पण अफवांचा परिणाम असा झाला की काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांब रांगा दिसायला लागल्या. लोकांनी एकमेकांना सांगायला सुरुवात केली की लवकर इंधन भरून घ्या, नाहीतर नंतर मिळणार नाही. आणि अशा अफवांमुळेच परिस्थिती अधिक गोंधळात टाकणारी बनते. कारण खरी कमतरता नसतानाही लोकांच्या भीतीमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने वारंवार लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. आता जर भविष्यात परिस्थिती थोडी कठीण झाली तर काही छोटे बदल नक्की पाहायला मिळू शकतात. उदाहरणार्थ, काही कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात येऊ शकतो. ऊर्जा बचतीसाठी काही नियम कडक केले जाऊ शकतात. अनावश्यक प्रवास कमी करण्याचं आवाहन केलं जाऊ शकतं. पण या सर्व गोष्टींचा अर्थ देश बंद होणार असा अजिबात नाही. लॉकडाऊन हा अत्यंत कठोर निर्णय असतो आणि तो फक्त अत्यंत गंभीर परिस्थितीतच घेतला जातो. सध्याच्या परिस्थितीत तसं काहीही दिसत नाही. पण तरीही सोशल मीडियावर अफवांचा पूर सुरूच आहे. काही लोक मुद्दाम चुकीची माहिती पसरवत आहेत, तर काही लोक अर्धवट माहिती ऐकून ती पुढे पाठवत आहेत. आणि हाच सर्वात मोठा धोका आहे. कारण चुकीची माहिती लोकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण करते. म्हणूनच या विषयावर सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे आणि लोकांना स्पष्ट सांगितलं आहे की लॉकडाऊनबद्दल फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. पण नेमकं सरकारने काय सांगितलं आणि या अफवांबद्दल अधिकृत प्रतिक्रिया काय आली हे आपण जाणून घेणार आहोत. लॉकडाऊनच्या अफवांनी जेव्हा देशभरात गोंधळ निर्माण केला तेव्हा अखेर सरकारकडून यावर स्पष्ट प्रतिक्रिया देण्यात आली. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या विषयावर थेट स्पष्टीकरण दिलं आणि सांगितलं की देशात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सोशल मीडियावर पसरवली जाणारी ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे आणि लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांनी विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत पसरवल्या जाणाऱ्या भीतीबद्दल देखील भाष्य केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार देशात इंधनाची कोणतीही कमतरता नाही आणि पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची गरज नाही. सरकारकडे पुरेसा साठा आहे आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. इतकंच नाही तर लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णयही घेतला आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल. या सर्व घोषणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि गरज पडल्यास तातडीने निर्णय घेण्यासाठी तयार आहे. पण सध्या तरी लॉकडाऊनसारखी कोणतीही परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे लोकांनी घाबरण्यापेक्षा शांत राहणं आणि अधिकृत माहितीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कारण अनेक वेळा सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या खऱ्या नसतात, पण त्या इतक्या वेगाने पसरतात की लोक त्यांना सत्य समजू लागतात. म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की कोणतीही मोठी बातमी ऐकली की ती आधी अधिकृत स्रोतांमधून तपासून पाहावी. कारण अफवा पसरवणं जितकं सोपं आहे तितकंच त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. उदाहरणार्थ, जर हजारो लोकांनी एकाच वेळी घाबरून पेट्रोल साठवायला सुरुवात केली तर प्रत्यक्षात पुरवठा सुरळीत असतानाही तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि मग त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होतो. त्यामुळे सरकारने नागरिकांना एकच विनंती केली आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपली दैनंदिन दिनचर्या नेहमीप्रमाणे सुरू ठेवा. देश मजबूत आहे आणि कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एकत्र राहिलो तर कोणतंही संकट मोठं राहत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जर तुम्हाला सोशल मीडियावर लॉकडाऊन येणार असा मेसेज दिसला तर घाबरू नका. आधी सत्य तपासा, कारण सत्य अनेकदा अफवांपेक्षा खूप वेगळं असतं. आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही खरं सत्य कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.